तामिळनाडूच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवत टीव्हीकेचे प्रमुख जोसेफ विजय यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या भव्य सोहळ्यात राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। द्रमुक आणि अण्णा द्रमुक या पक्षांचे 5 दशकांचं वर्चस्व मोडीत काढत विजय यांनी तामिळनाडूच्या सत्तेवर आपल्या विजयाचा झेंडा फडकवला आहे। We extend a hearty welcome to the Honorable Chief Minister Designate, Thiru C. Joseph Vijay. C. Joseph Vijay यांना तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेनं ऐतिहासिक कामगिरी करत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला। अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या 51 वर्षीय जोसेफ विजय यांनी द्रमुक आणि अण्णा द्रमुक या पारंपरिक पक्षांना मोठ्या फरकानं मागे टाकत सत्ता हस्तगत केली आहे। बहुमत सिद्ध करण्यासाठी विजय यांना सुरुवातीला काही राजकीय अडचणींचा सामना करावा लागला, मात्र काँग्रेस, CPI-M, VCK आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षांच्या पाठिंब्यामुळे टीव्हीकेचं संख्याबळ 120 वर पोहोचलं आणि विजय यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला। दरम्यान राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना 13 मे किंवा त्यापूर्वी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। जोसेफ विजय यांच्यासोबत मंत्रिमंडळातील 9 सदस्यांनी ही शपथ घेतली। MG रामचंद्रन यांच्या काळापासून मंत्रिमंडळात परिचित असलेले KA सुंगट्टाया यांचा अपवाद वगळता इतर सर्व मंत्री प्रथमच मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासात विजय यांनी 3 महत्त्वाचे निर्णय घेतले। घरगुती ग्राहकांसाठी 200 युनिट मोफत वीज देण्याच्या फाईलवर त्यांनी पहिली स्वाक्षरी केली। त्यानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष दल स्थापन करण्याच्या निर्णयालाही मंजुरी दिली। दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत सुपरस्टार म्हणून लोकप्रिय असलेल्या विजय यांनी आता राजकारणात मोठी झेप घेतली आहे। तामिळनाडूच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा सध्या राज्यभर रंगली आहे। द्रमुक आणि अण्णा द्रमुक या 2 प्रमुख पक्षांचं दशकांपासूनचं वर्चस्व संपवत जोसेफ विजय यांनी तामिळनाडूच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला आहे। आता त्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आणि विधानसभेतील बहुमत चाचणी याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।